उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनी, आज आपण संतांची जयंती साजरी करतो. खरं म्हणजे संत कोणाला म्हणायचं हा मोठा प्रश्न आहे. भगवे कपडे घातले की प्रत्येक जण संत होतो, महात्मा होतो, महाराज होतो. परंतु भगवे कपडे घातलेल्या सगळ्याच महाराजांचं आपण जयंती काय साजरी करत नाही. जयंती साजरी करण्याचं भाग्य ज्यांना लाभलेलं आहे असे काही बोटावर मोजण्या इतकेच संत आहेत ज्यांना आपण संत म्हणतो. बाकी सगळे साधू आहेत, त्यात ते संधी साधू आहेत. म्हणजे ते काही समाजाचा उद्धार करायचा आहे म्हणून साधू झाले, समाजाला काही चांगली दिशा द्यायची म्हणून साधू झाले असं काय मला वाटत नाही. तर त्यांनी त्यांची दिशा जी ठरवलेली आहे ती वेगळी आहे. त्यांची दिशा काय आहे आणि मग त्यांच्या दिशेनुसार त्यांनी काम सुरू केल्यानंतर त्या दिशेचा मार्ग कुठे जातो तर तेच मध्ये जातो. आपण असे संत पाहिलेत ना. एकीकडं आसाराम बापू आहेत, राम रहीम आहेत, सगळ्यांच्या नावामध्ये पुन्हा राम आहे. आसाराम, राम रहीम, राम गुरुपाल सिंग राम, सगळे रामच आहे. यांच्या नावात राम आहे, यांच्या हृदयात राम आहे म्हणून हे सगळे केंद्रमध्ये. जे संत नाव जोडतायत रामाचं, पण रामाची जी भाषा आहे ती त्यांना कळत नाही ना. रामाची भाषा सांगणारे जे संत आहेत ते हे रविदास आहे. रविदासांमध्ये राम आणि तो राम त्यांनी आमच्यामध्ये पेरण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यांनी राम कुणाला म्हटलेला आहे ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे. तर ते राम म्हटलेलं आहे मेरा राम कैसा है तो प्रेम है करुणा. हे समजून घेतलं पाहिजे. आपल्यातला राम, तुमच्यातला राम, सगळीकडे राम, त्यांना तो फोन लगा. हे सगळे फुकट खाऊ आहेत आजकालचे संत साधू म्हणणारे. हाँ जाएंगे ना, फिर उधर आओ क्या मैं बघा पोर्शे सारख्या गाड्या टाइम अभी आधा घंटा बाकी. देशामध्ये सगळं पायी तीर्थाटन केले. हाँ बाद में फोन गावागावात चालत गेले आणि लोकांचं प्रबोधन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला म्हणण्यापेक्षा त्यांनी प्रबोधनच केलं. आणि म्हणून समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्वाची लढाई अशा काळामध्ये त्यांनी सुरू केली की ज्या काळामध्ये आम्हाला गुलामीमध्ये आपण चिखलामध्ये रुतलेलो होतो त्या काळात त्यांनी आपल्याला प्रबोधन करायचा प्रयत्न केला. इथं सिकंदर लोधीचं उदाहरण सरांनी दिलं. सरांनी दिल्यानंतर त्यांनी हे सांगितलं नाही म्हणून मी ते थोडस पुढं नेतो त्यांच्या उदाहरणाला. सिकंदर लोधी पुढं संत रविदासांना धरून नेण्यात आलं होतं. असं बोलून नेलं नाही, म्हणजे एक दम देऊनच नेलं. त्याचं कारण असं होतं की जे काही मुल्ला आणि मौलवी आहेत ते मुल्ला आणि मौलवींनी असं सांगितलं की हे जे संत रविदास आहेत ते इस्लामच्या विरोधामध्ये बोलतात आणि लोकांना फळतात. त्यामुळे लोक इस्लाम कबूल करत नाही आणि इस्लाम कबूल करत नसल्यामुळे हे इस्लामच्या विरुद्ध आहे, त्यांना शिक्षा दिली पाहिजे. ठरवून केलं. सिकंदर लोधीकडे उभा केलं. सिकंदर लोधीने विचारलं काय तुम्ही आमच्या धर्माच्या विरोधामध्ये का बोलता? ते म्हणजे मी कोणत्याही धर्माच्या विरोधात बोलत नाही. मग ते म्हणजे तुमचं काय तत्वज्ञान आहे, तुम्ही कुणाला मानता? त्यांना सांगितलं मैं सिर्फ एक परमात्मा को मानता हूं जो ना हिंदू है ना मुसलमान है. मैं सिर्फ एक परमात्मा को मानता हूं जो ना हिंदू है ना मुसलमान है. अशा पद्धतीने हिंदू किंवा मुसलमान असं तत्वज्ञान संत रविदासाचं तुम्ही डिवाइड करू शकेल. त्या एका वाक्यामध्ये झालं संत रविदास काय आहे. संत रविदासांचं जे तत्वज्ञान आहे ते मानवतेचं आहे, ते प्रेमाचं आहे, ते करुणा प्रेरणारं आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही जी काही शृंखला आहे विचाराची ती संत रविदासांपासून सुरू झालेली जरी आपल्याला वाटत असली तर ती त्याच्या अगोदर सुरू झालेली आहे. ती बुद्धापासून सुरू झालेली आहे. बुद्धाने करुणा सांगितली, प्रेम सांगितले. जेव्हा आपण
संत रविदासांच्या साखी पाहतो तेव्हा त्या साखीचा अर्थ शोधतो, तेव्हा त्यात ही प्रेम आणि करुणा सांगितलेली आहे. त्यामुळे बुद्धापासून ते संत रविदास आणि संत रविदास ते बाबासाहेब आंबेडकर ते अण्णाभाऊ साठे अशी ही सगळी शृंखला आहे, सगळी विचाराची माणसं आहेत आणि त्या विचारावरतीच चालणारे आपण, प्रयत्न करणारे किंवा ते पेरण्याचं पुढे काम करणारे आपण सगळी माणसं. काही लोक असं म्हणतात की चळवळीत आल्यानंतर मी लय काम केलं, फार कष्ट घेतले झाले त्या चळवळीत काम. आता चळवळीत केलं पण चळवळीने आम्हाला काहीच नाही दिलं, चळवळीने फार आमचं नुकसान झालं. सगळ्यात महत्वाचं आपण चळवळीमध्ये चळवळ जिवंत ठेवायला आलेलो आहोत का आपण जिवंत राहण्यासाठी आलेलो आहोत हे समजून घेतलं पाहिजे. जर बाबासाहेब आंबेडकरांनी ही चळवळ उभा केली नसती, तो उद्धारासाठी त्यांनी काम केलं असतं तर आपला उद्धार झाला असता का? तर अजिबात नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जर जिवंत ठेवायचं काम आपण करत असू, आपल्या खांद्यावरती वजन जर आपण उचललेलं असेल तर चळवळीनं मला काय दिलं हे विचारण्याचा अधिकार आपल्याला नाही. चळवळीने जे दिलेलं आहे त्याचा तुम्ही मानदंड करू शकत नाही. चळवळीने तुम्हाला संविधान दिलेलं आहे, चळवळीने तुम्हाला हक्क दिलेले आहे, चळवळीने तुम्हाला सगळे प्रगतीचे मार्ग खुले केलेले आहेत आणि त्या मार्गावर तुम्ही चालत नसाल, ते तुम्हाला जर कळत नसतील तर मला वाटतं चळवळीने काय दिलेलं आहे या जरा अवघड प्रश्न आहे. कारण आम्ही त्याला आर्थिकतेच्या दृष्टीनं तपासू शकत नाही. मला राजकीय प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, मी निवडून आलो पाहिजे, मी चळवळीत काम केलं तर येणार नाही, त्याच्या काही गोष्टी आहेत. यापेक्षा हे जे मानवी स्वातंत्र्याचं मूल्य आहे जे चळवळीने आबाधित ठेवलेलं आहे ते महत्वाचं आहे की हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आलिशान गाड्या, मंदिरं कशाची सगळी ते राजवाड्यासारखीच आहे ना. आपल्याकडे महाराजच गायकवाड हे जास्त महाराजांच्या संपर्कात असं बघा तुम्ही. एखादा आता महाराजाकडे आपण गेलो त्याचा राजवाडा पिका पडेल अशा सगळ्या राहण्याची सोय असते, गाडी कुशळ सगळ्या काही गोष्टी आणि हे सगळं ऐश्वर्य जर समजा ठरवलं असतं रविदास महाराजांनी की नाही मला हे पाहिजे तर उभा राहू शकलं असतं ना. त्यांना त्यांचं तर नाव मोठं आहे, परंतु अशा कोणत्या म्हणजे भौतिक सुखात त्यांनी आपला देह किंवा आपले विचार अडकवले नाही. म्हणून हे संत पदाला गेलेले आहेत. आज कोणी जर म्हणत असेल की मी संत आहे तर त्या संतांची आपण चिकित्सा करायला शिकलं पाहिजे. 2 वाजलेले आहेत, तुमच्यासारखीच मला पण भूक लागलेली आहे, त्यामुळे मी तयारी करून जरी आलेलो असलो तरी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, अभिवादन, धन्यवाद.